हॅलो फ्रेंड्स, चला तर मग आज बनवूयात आपण गाजराचा हलवा। तर मी इथे अर्धा किलो गाजर घेतलेले आहेत, हे धुवून घेतलेले आहेत। आता मी याचे साल काढून घेते। गाजरचे साल काढून घेतलेले आहेत। आता आपण ते गाजर खिसून घेऊया। एक एक करून सारे गाजर आपण आता असे खिसून घेऊया। गाजर बारीक करून झालेला आहे। आता आपण फ्रूट्स बारीक करून घेऊया। ड्रायफ्रूट्स मध्ये मी काजू घेतलेले आहेत, बदाम घेतलेले आहेत, त्यानंतर विलायची घेतलेली आहे आणि पांढरे बे घेतलेले आहे। आता आपण हे बारीक करून घेऊया। आता हे बारीक करून घेतलेले आहे। विलायची इथे बारीक केलेली आहे। आता गॅस चालू करूयात आपण। त्यावरती कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये थोडंसं तेल किंवा थोडंसं तूप टाकून घेऊयात आपण। मी इथे तूप घेतलेलं आहे, थोडंसं गरम होऊन देऊयात आपण। तेल गरम झालेलं आहे। आता त्यामध्ये आपण हे बारीक केलेले ड्रायफ्रूट्स टाकून घेऊयात। 1 मिनिट याला व्यवस्थित परतून घेऊयात आपण। गाजराचा हलवा खाण्यासाठी छान लागतो, तो हिवाळ्यात चांगला लागतो। आणि त्यानंतर गाजर हे लाल घ्यायचे शक्यतो ते, कारण की ते गोड असतात। जास्त पांढरेवाले जर घेसाल तर ते गोड नाहीत लागणार आहेत। सो आता हे 1 मिनिट भाजत आहे। थोडंसं अजून याला परतून घेऊयात आपण। आता हे छान भाजून झालेलं आहे। आता आपण यामध्ये बारीक केलेले गाजर टाकून घेऊयात। त्याला थोडंसं परतून घेऊयात आपण। 1 मिनिट याला आपण परतून घेऊयात। बारीक गॅस करायचा आहे, नाहीतर खाली हे करपू शकतं। आता हे छान मिक्स झालेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकू शकता। आता मी इथे 1 कप दूध घेतलेलं आहे। आता ते दूध टाकून घेऊयात आपण त्यामध्ये। एक 5 ते 7 मिनिट याला मिक्स करून घेऊयात आपण। जास्त दूध टाकायचं नाही, नाहीतर मग ते व्यवस्थित नाही लागत खाण्यासाठी। विलायची टाकून घेऊया त्यामध्ये। तुम्हाला जेवढं गोड हवं आहे तेवढं तुम्ही गोड करू शकता। यामध्ये मी थोडीशी साखर टाकून घेत आहे। जास्त गोड नाही करत आहे मी, कारण की आम्हाला जास्त गोड नाही आवडत आहे। तुम्हाला जेवढं गोड हवं आहे तेवढी तुम्ही त्यामध्ये साखर टाकू शकता। सो हे आता मिक्स करून घेऊयात आपण। मिक्स करून घेतलेला आहे। आता एक 5 ते 7 मिनिट याला आपण व्यवस्थित शिजून घेऊयात। बघू शकता मंडळी, आता इथे गाजरचा हलवा हा तयार झालेला आहे। आता आपण हा एका वाटीत काढून घेऊयात। मस्त आपला असा गाजरचा हलवा तयार आहे फ्रेंड्स। तुम्ही एन्जॉय करू शकता गाजरचा हलवा। बघू शकता मस्त आपला गाजरचा हलवा इथे तयार आहे। थँक्यू।